राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटना आणि न होणारी कर्जमाफी यामुळे अजित पवारांचा संताप विधानसभेत पाहायला मिळाला। फडणवीस सरकारला धारेवर धरत संतापलेल्या दादांनी शेतकऱ्यांचं कर्ज कधी माफ करणार असा सवाल उपस्थित केला। उद्योगपतींना हजारो कोटींचं कर्ज माफ करणारं सरकार सर्व शेतकरी वर गेल्यानंतर कर्जमाफी करणार का असा टोला सुद्धा पवारांनी लगावला। शेतकरी मोडला तर राज्य मोडेल असं म्हणत सभागृहाचं कामकाज चालू न देण्याची भूमिका अजित पवारांनी जाहीर केली आणि प्रचंड गदारोळामुळे विधानसभा काही काळापुरती तहकूब झाली। योग्य वेळ म्हणजे काय, सगळे शेतकरी वर गेल्यावर योग्य वेळ येणार आहे का काय तुमचे? ही कुठली पद्धत? योग्य वेळ आम्हाला एकदा सांगा ना। उद्योगपतीला मात्र हजारो कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जातं, सोडलं जातं। यादी काढा अध्यक्ष महोदय, नवीन यादी आता जाहीर झाली। 18,000 कोटी रुपये एक उद्योगपती बुडून गेला। तो विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपये घेऊन लंडन मध्ये मजा मारतो, ते यांना कळत नाही। आणि आमच्या करोडो शेतकऱ्यांना तिथं कर्जमाफी देण्याच्या करता टाळाटाळ करतात। हे कसलं सरकार आहे अध्यक्ष महोदय? दादा पाटील, तुम्ही तर नंबर 200 मंत्री झाला, जरा वागानच फणक्यासारखं। उठा आणि जाहीर करा मी कर्जमाफी सगळी जाहीर करतो म्हणून। आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ, आम्ही सगळे पाठिंबा देऊन तुम्हाला मुख्यमंत्री करू, काय हरकत नाही। चला, एवढा सगळा खर्च बाहेर चाललाय, तो खर्च करता येतो, त्यापेक्षा शेतकऱ्याला द्या ना।